शहरातील सर्वात महागड्या आणि प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या द रॉयल पॅलेस या पंचतारकीत हॉटेल बाहेर रोषणाईचा झगमगाट डोळे दिपवून टाकत होता. रंगीबिरंगी आणि महागड्या दिव्यांची माळ संपूर्ण इमारतीभोवती अशा प्रकारे गुंढळलेली होती, जणू काही आज चांदण्या जमिनीवर उतरल्या आहेत. हॉटेलच्या भव्य प्रवेशद्वारावर एका मागून एक आलिशान करोडोच्या गाड्या येऊन थांबत होत्या. मर्सडीज, BMW, ऑडी यासारख्या गाड्यामधून सुटाबुटातले मोठे उद्योगपती, नामांकित कंपन्यांचे अधिकारी आणि शहरातील उच्चभ्रू लोक अत्यंत डौलात बाहेर पडत होते. प्रत्येक जण एकाच नावाचा जयघोष करत होता, आकाश जगताप. आजची रात्र आकाशासाठी त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी आणि सोनेरी रात्र होती. वय अवघं 28, पण इतक्या लहान वयात तो एका नामांकित मल्टीनॅशनल कंपनीचे थेट रिजनल डायरेक्टर या सर्वोच्च पदावर पोहोचले होते. ज्या पदावर पोहोचण्यासाठी लोकांना आयुष्य निघून जाते, ते पद आकाशने आपल्या बुद्धीच्या आणि चतुर राजकारणाच्या जोरावर अवघ्या काही वर्षात खेचून आणले होते. त्यामुळे कंपनीने त्यांच्या या अभूतपूर्व यशा आनंदात साजरा करण्यासाठी या अथांग हॉलमध्ये एक भव्य प्रमोशन पार्टीचे आयोजन केले होते. हॉलच्या आत पाऊल ठेवताच डोळ्यासमोर एक वेगळीच दुनिया उभी राहत होती. हवेत महागड्या अंतराचा सुवास दरवळत होता. काचेच्या आलिशान झुंबारामधून पडणारा प्रकाश तिथल्या सगमगवरी फारशीवर चमकत होता. एका बाजूला महागड्या दारूचे काउंटर होते, जिथे शहरातील तरुण आणि श्रीमंत मुले ग्लास टकरावीत मोठ्याने हसत गप्पा मारत होते. या सगळ्या गर्दीच्या केंद्रस्थानी उभा होता आकाश. काळ्या रंगाचा डिझायनर टेक्स्टो सूट, हातात महागडं रॉलेक्सचं घड्याळ, चेहऱ्यावर एक अतीव गर्दीतून आलेला गर्व आणि डोळ्यात यशाचा नशा. तो येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांचा हसून स्वागत करत होता, त्याच्याशी इंग्रजीतून हस्तांदोलन करत होतं. त्याच्या भोवती त्याच्या ऑफिसचे सहकारी आणि काही तरुण मुली गोळ्या झाल्या होत्या, ज्या त्याच्या प्रत्येक शब्दावर टाळ्या वाजवत होत्या. पण या झगमगत्या दुनियेपासून दूर, याच भव्य हॉलच्या एका अंधाऱ्या कोपऱ्यात, जिथे पाहुण्यांची नजर सहसा जात नव्हती, तिथे दोन वृद्ध व्यक्ती उभे होत्या. एका 65 वर्षाचे वृद्ध गृहस्थ आणि त्यांच्या शेजारी त्यांची 60 वर्षाची पत्नी. त्यांचे कपडे अत्यंत साधे, जुने आणि अनेक ठिकाणी हाताने शिवलेले होते. वृद्ध माणसाने अंगावर एक साधा पांढरा सदरा आणि खाली धोतर नेसले होते. डोक्यावर पांढरी टोपी होती. त्यांच्या शेजारी उभी असलेली त्यांची पत्नी, जिने एक साधी सुती लाल साडी रंगाची नेसली होती, जिचा रंग अनेकदा धुतल्यामुळे उडाला होता. त्यांच्या पायात साध्या प्लास्टिकच्या चपला होत्या. हे दोन वृद्ध लोक दुसरे कोणी नसून आकाशचे जन्मदाता आई वडील होते, मारुतीराव जगताप आणि आनंदीबाई जगताप. मारुतीरावांनी आयुष्यभर गावाकडच्या एका कोरड्या 5 एकराच्या शेतात घाम गाळला होता. उन्हातानात पाठीवरचे कातडे काळे पडेपर्यंत त्यांनी नांगर चालवला होता, जेणेकरून शहरात शिकणाऱ्या त्यांच्या एकुलत्या एक मुलाला, आकाशला, पैशाची कधी कमी पडू नये. अनेकदा रात्री मारुतीराव आणि आनंदीबाई फक्त पाणी पिऊन झोपले होते, कारण आकाशच्या कॉलेजची फी भरायची होती. त्याला शहरात राहण्यासाठी पैशाची गरज होती. आई वडिलांनी आपल्या रक्ताचे पाणी करून ज्या मुलाला वाढवले, शिकवले आणि आज तो या लायक बनवले, की तो शहरात करोडोचे पॅकेज कमवत होता. जेव्हा आकाशने 2 दिवसापूर्वी गावाकडे एक फोन करून सांगितलं, आई बाबा, शहरात माझ्या कंपनीने माझ्यासाठी एक खूप मोठी पार्टी ठेवली आहे, तुम्ही दोघांनी आवर्जून या, तेव्हा या निष्पाप साध्या आई वडिलांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. त्यांना वाटले की आपल्या मुलाने आज एवढं मोठं यश मिळवलं आहे आणि तो आपल्या कष्टाची जाण ठेवून सर्वांसमोर आपली ओळख करून देणार. आणि आनंदबाई गावातील ओळखीच्या लोकांकडून एक साधी साडी मागून घेतली होती, तर मारुतीरावांनी आपला सर्वात चांगला असलेला सदरा इस्त्री करून घेतला होता. ते एसटी बसने प्रवास करून उपाशी पोटी या मोठ्या शहरात आले होते. पण या निष्पाप जीवांना हे माहीत नव्हते की आकाशच्या डोक्यात त्यांच्याबद्दल कृतज्ञता नव्हती, तर एक अतिशय कुटील आणि क्रूर डाव चालू होता. त्याला आपल्या या गरीब शेतकरी आईवडिलांच्या त्याच्या श्रीमंत मित्रांसमोर ओळख करून द्यायची लाज वाटत होती. पार्टी अधिकृतपणे सुरू होण्यापूर्वी आकाशने एका वेटरला पाठवून आपल्या आईवडिलांच्या हॉलमध्ये पाठीमागे असलेल्या एका छोट्या अंधाऱ्या स्टोर रूममध्ये बोलून घेतलं. मारुतीराव आणि आनंदीबाई तिथे पोहोचले तेव्हा आकाश तिथे आधीच उभा होता.
त्याच्या हातात दारूचे ग्लास होता आणि तो मोबाईलवर काहीतरी करत होता. आई वडिलांना पाहताच त्याच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव आले नाहीत. उलट एक प्रकारचा तिरस्कार आणि त्रागा दिसून आला. तो आई वडिलांच्या जवळ गेला आणि अतिशय कठोर आणि थंड आवाजात म्हणाला, बाबा आई, तुम्ही हे काय कपडे घालून आलात? मी तुम्हाला सांगितलं होतं ना की शहरात येताना चांगले कपडे घालून या. म्हणून आज माझ्या या पार्टीत माझ्या ऑफिसचे सर्वात मोठे फॉरेनचे क्लायंट्स आले आहेत. कंपनीने मुख्य मालक आले आहेत. जर मी त्यांच्या समोर गेलो आणि त्यांना सांगितलं की तुम्ही दोघे माझे आई वडील आहात आणि तुम्ही गावात शेती करतात, तर माझी काय इज्जत राहील तिथे? माझे सगळे मित्र माझी थट्टा उडवतील. माझी एवढी मोठी पोझिशन आहे ती आता एका मिनिटात धुळीत मिळेल. आकाशचे हे शब्द ऐकून मारुतीरावांच्या छातीत जणू कोणीतरी सुरा उपसला. त्यांच्या डोळ्यासमोर ते दिवस उभे राहिले जेव्हा आकाश लहान असताना आजारी पडला होता आणि त्याच्या उपचारासाठी मारुतीरावांनी स्वतःच्या पायात चप्पल नसताना पायी चालत 10 किलोमीटरवरून डॉक्टरांना आणले होते. आनंदीबाईंच्या डोळ्यातून अश्रू गळागळा वाहू लागले. त्या थरथरत्या आवाजात म्हणाल्या, आकाश बाळा, असं काय बोलतोस? आम्ही तुझे आई वडील आहोत ना. गरिबी काय गुन्हा आहे का रे? आम्ही तुझ्याकडे काही मागायला नाही आलो, फक्त तुझा आनंद बघायला आलोय. आकाशने चिडून आपल्या हात हवेत झटकला आणि म्हणाला, इथे इमोशनल ड्रामा करू नका. जर तुम्हाला माझी ही पार्टी बघायची असेल आणि इथे थांबायचं असेल तर माझा एक प्लॅन आहे, तो तुम्हाला मानावाच लागेल. जर नाही मान्य तर तुम्ही आत्ताच्या आत्ता गावाकडे जाणाऱ्या शेवटच्या बसने निघून जाऊ शकता. मारुतीरावांनी आपल्या पत्नीला खांदा घट्ट पकडला, स्वतःचे अश्रू आतल्या आत गिळले आणि अत्यंत धीर गंभीर आवाजात विचारलं, बोल आकाश, तुझा काय प्लॅन आहे? आम्हाला काय करावं लागेल? आकाशने बाजूच्या टेबलावर ठेवलेले 2 कपड्याचे जोड दाखवले. ते वेटरचे कपडे होते. काळ्या रंगाची पॅन्ट, पांढरा शर्ट आणि लाल रंगाचे जॅकेट. आकाश म्हणाला, आजच्या पार्टीत तुम्ही दोघांनी हे वेटरचे कपडे घालायचे आणि हातामध्ये पाण्याचे आणि चहाचे ट्रे घेऊन पाहुण्यांमध्ये फिरायचे. कोणाला संशय येणार नाही की तुम्ही माझे आई वडील आहात. लोकांना वाटेल की तुम्ही हॉटेलचे साधे नोकर आहात. याने माझी इज्जतही वाचेल आणि तुम्हाला माझी एवढी मोठी पार्टी डोळ्यांनी पाहता येईल. बोला, आहे मंजूर? हा प्रश्न नव्हता, तर एका मुलाने आपल्या वृद्ध आईवडिलांच्या आत्मसन्मानावर केलेला सर्वात मोठा घाला होता. आनंदीबाईंना मारुतीरावांच्या हाताला धरले आणि म्हणाल्या, नको, आपण आत्ताच गावाला परत जाऊ. मला नाही बघायची याची पार्टी. पण मारुतीरावांना काहीतरी वेगळाच विचार केला होता. कर्माचा सिद्धांत त्यांना माहीत होता. ते आपल्या पत्नीकडे बघून हळूच हसले आणि आकाशला म्हणाले, ठीक आहे आकाश, तुझ्या सुखासाठी आणि तुझ्या त्या मोठ्या इज्जतीसाठी आम्ही आज हेही करू. त्यांनी हे वेटरचे कपडे घातले. ज्या हातांनी मुलाला घास भरवला होता, ज्या हातांनी शेतात अन्न पिकवून देशाचं पोट भरलं होतं, त्याच हातामध्ये आज त्यांच्या मुलाने पाण्याचे ग्लास आणि चहाचे कप असलेले ट्रे दिले. मारुतीराव आणि आनंदीबाई त्या भव्य हॉलमध्ये वेटर म्हणून दाखल झाले. पार्टी आता पूर्ण रंगात आली होती. संगीत मोठ्या आवाजात वाजत होते. मारुतीराव आणि आनंदीबाई पाहुण्यांच्या गर्दीत फिरून लोकांना पाणी आणि चहा देत होते. आकाश लांबून हे सगळं बघत होता आणि मनाच्या मनात अत्यंत समाधानी होता की त्यांची इज्जत वाचली. पण त्याचा अहंकार तिथेच थांबला नाही. त्याचे काही श्रीमंत आणि गर्विष्ठ मित्र एका टेबलाभोवती उभे होते. आकाश तिथे गेला तेवढ्यात मारुतीराव पाण्याचा ट्रे घेऊन त्या टेबलाजवळ पोहोचले. आकाशच्या एका मित्राने, ज्याने नाव सुमित होते, त्याने मारुतीरावांना अत्यंत उद्धटपणे आवाज दिला, ए वेटर, इकडे. एवढा वेळ कुठे मरत होतास? चल 2 ग्लास पाणी दे. मारुतीरावांनी शांतपणे पुढे होऊन सुमितला पाण्याचा ग्लास दिला. सुमितने ग्लास घेतला. जाणून बुजून काही पाणी मारुतीरावांच्या हातावर सांडले आणि म्हणाला, दिसत नाही का रे म्हाताऱ्या? नीट सर्व करता येत नाही का? अशा गावढळ नोकरांना हॉटेलमध्ये ठेवतात कसं? आकाश तिथेच उभा होता. तो आपल्या मित्राला थांबवू शकत होता. तो सांगू शकत होता की हे माझे वडील आहेत. पण नाही, तो उलटा आपल्या मित्रासोबत मोठ्याने हसला आणि मारुतीरावांकडे बघून म्हणाला, सॉरी मित्रांनो, हे गावाकडचे म्हातारे नोकर असेच असतात. त्यांना अक्कल नसते. हे म्हातारे, नीट काम कर, नाही तर मॅनेजरला सांगून कामावरून काढून टाकेल तुला. आपल्या स्वतःच्या मुलाच्या तोंडून हे शब्द ऐकल्यावर मारुतीरावांच्या डोळ्यातून एक थेंब पाणी खाली पडले. पण त्या पाण्यापेक्षा दुःखापेक्षा जास्त एक भयंकर अंगार होता.
तेवढ्यात पार्टीमध्ये एक मोठी घोषणा झाली. कंपनीचे मुख्य मालक आणि चेअरमन मिस्टर आशिष सिंघानिया स्टेजवर आले. सिंघानिया हे अत्यंत प्रामाणिक, कष्टाळू आणि जमिनीशी जोडलेले व्यक्ती होते. त्यांनी माईक हातात घेतला आणि म्हणाले, मित्रांनो, आज आपल्या कंपनीसाठी खूप मोठा दिवस आहे. आपल्या कंपनीला एक नवीन उंचीवर नेणाऱ्या आकाश जगतापला आज आपण रिजनल डायरेक्टर हे पद अधिकृतपणे देत आहोत. संपूर्ण हॉल टाळ्यांच्या कडकडाटाने आणि शिट्ट्याने घुमून उठला. आकाश अतिशय गर्वाने स्टेजवर चढला. सिंघानिया यांनी त्याच्या छातीवर रिजनल डायरेक्टरचा सोन्याचा बॅच लावला आणि त्याला माईकवर 2 शब्द बोलण्यासाठी सांगितले. आकाशने माईक हातात घेतलं. त्याने संपूर्ण हॉलवर एक नजर टाकली. कोपऱ्यात उभ्या असलेल्या वेटरच्या कपड्यातील आई वडिलांकडे पाहिलं आणि बोलायला सुरुवात केली. तो म्हणाला, थँक सो मच सर. माझ्या या यशाच्या मागे फक्त माझी स्वतःची रात्रंदिवस केलेली मेहनत आहे. मी आज जे काही आहे ते माझ्या स्वतःच्या हिमतीवर आहे. आणि हो, मी आज माझ्या आईवडिलांच्या बद्दलही काही सांगू इच्छितो. माझे आईवडील खूप मोठे श्रीमंत उद्योगपती आहेत. ते उच्च शिक्षित आहेत. त्यांनी मला लंडनमध्ये शिकवले आणि माझ्यावर करोडो रुपये खर्च केले. आज ते एका मोठ्या बिझनेस मीटिंगसाठी अमेरिकेत आहेत. त्यामुळे ते इथे येऊ शकले नाहीत. हे खोटे शब्द ऐकून संपूर्ण हॉल टाळ्या वाजत होता. पण कोपऱ्यात पाण्याचा ट्रे धरून उभे असलेल्या मारुतीरावांच्या आणि आनंदीबाईच्या काळजाचे तुकडे तुकडे झाले होते. तो मुलगा स्वतःच्या जन्मदात्या लोकांसमोर मृत घोषित करत होता किंवा लपवत होता. त्याचा धडा आता भरत आला होता. पण मित्रांनो, आकाशला या नशेत हे अजिबात माहीत नव्हते की आई वडिलांच्या हा नीच अपमान पाहून मारुतीरावांनी आता शांत न राहता भर पार्टीत अशी एक छुपी आणि भयंकर चाल खेळायला सुरुवात केली होती, ज्याची किंमत आकाशला त्याच्या नोकरीने आणि संपूर्ण आयुष्याने मोजावी लागणार होती. त्या साध्या वेटरच्या रूपातील बापाची ही चाल पुढील 5च मिनिटात संपूर्ण पंचतारांकित हॉलला अशा प्रकारे हादरवून सोडणार होती, ज्याची कल्पना तिथल्या एकाही करोडपती माणसाने स्वप्नातही केली नव्हती. आकाशचे खोटे आणि गर्वाने भरलेले भाषण ऐकून संपूर्ण पंचतारांकित हॉल टाळ्यांच्या कडकडाटाने गुंजत होता. मिस्टर सिंघानिया या कंपनी यांनी आकाशच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली आणि सर्व मोठे उद्योगपती त्याला स्टेजवरून खाली येताच घेरून उभे राहिले. प्रत्येक जण त्याला, अभिनंदन आकाश, तू खरंच खूप नशीबवान आहेस. तुझे आई वडील इतके मोठे बिझनेसमॅन आहेत. आम्हाला कधीतरी त्यांची भेट करून दे, असे म्हणत होते. आकाश दारूचा ग्लास हातात घेऊन गर्वाने छाती फुगवून सांगत होता, नक्कीच मित्रांनो, पुढच्या वेळी जेव्हा ते लंडनहून परत येतील तेव्हा मी नक्कीच आपल्या घरी एक मोठी पार्टी ठेवेन. पण या सगळ्या खोट्या जगात हॉलच्या दुसऱ्या बाजूला एक वेगळंच नाट्य घडत होतं. आनंदीबाई बांध आता फुटला होता. त्या वेटरच्या लाल जॅकेटच्या बाहीने आपले अश्रू पुसत मारुतीरावांना म्हणाल्या, अहो चला इथून, मला नाही सहन होता आता. ज्या मुलाला अंगठ्याला धरून चालायला शिकवलं, तो आज साऱ्या जगासमोर आपल्या मृत मानतोय किंवा लपवतोय. आपण गावातल्या आपल्या झोपडीत सुखी आहोत. चला निघूया. पण मारुतीराव जागेवरून हलले नाहीत. त्यांच्या चेहऱ्यावर दुःख आता नाहीसे झाले होते आणि त्यांची जागा एका अत्यंत करारी आणि स्वाभिमानी बापाच्या क्रोधाने घेतली होती. ते आपल्या पत्नीच्या खांद्यावर हात ठेवून अत्यंत सत्थ पण खंबीर आवाजात म्हणाले, आनंदी, जर आज आपण असेच निघून गेलो ना, तर हा आकाश आयुष्यभर स्वतःला देव समजत राहील. याला वाटेल की पैशाच्या जोरावर हा आपल्या जन्मदात्यांच्या आत्मसन्मानही विकत घेऊ शकतो. कर्माचा न्याय इथेच आणि आजच व्हावा लागेल. मी याला शिकवले, मोठा केला. पण एक बाप म्हणून संस्कार देण्यात माझ्याकडून कुठे कमी राहिली. ती चूक मला आज सुधारावीच लागेल. मारुतीरावांनी शांतपणे आपल्या वेटरच्या जॅकेटच्या आतील खिशात हात टाकला. तिथे एक जुनी मळलेली कापडी पिशवी होती. त्या पिशवीमध्ये मारुतीरावांनी आयुष्यभराची काही अशी गुपित आणि कागदपत्रे ठेवली होती, जी त्यांनी आकाशला शहरात पाठवताना कधीच दाखवली नव्हती. मारुतीरावांना माहित होतं की शहरातल्या या मोठ्या हवेत मुलगा कधीतरी वाहवत जाऊ शकतो, पण तो इतक्या खालच्या पातळीवर जाईल त्याची त्यांनी कल्पना केली नव्हती. त्यांनी त्या पिशवीतून काही कागदपत्रे बाहेर काढली. त्यावरची धूळ झटकली आणि एक अत्यंत आत्मविश्वासाने ते मिस्टर सिंघानिया उभे असलेल्या मुख्य टेबलच्या दिशेने चालू लागले.
मिस्टर सिंगने आपल्या काही वैयक्तिक मित्रांशी आणि आकाशची अत्यंत महत्त्वाच्या व्यावसायिक करारावर चर्चा करत होते. एवढ्यात वेटरच्या कपड्यात असलेले मारुतीराव थेट VIP सर्कलच्या आत घुसले. त्यांच्या हातात पाण्याचे ग्लास असलेले ट्रे नव्हते, तर ती जुनी कापडी पिशवी आणि काही कागदपत्रे होते. आकाशने जेव्हा आपल्या गावडळ बापाला थेट कंपनीच्या मालकासमोर येताना पाहिलं, तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याचा चेहरा भीतीने आणि रागाने काळा निळा पडला. तो मारुतीरावावर ओरडला, "ए वेटर, तुझी हिंमत कशी झाली इथे यायची? तुला समजत नाही का? इथे किती मोठी मीटिंग सुरू आहे. चल आत्ताच्या आत्ता बाहेर निघ, नाहीतर मी सिक्युरिटीला बोलून तुला गचांडी धरून बाहेर काढायला लावेल." आकाशला हा आरडाओरडा ऐकून मिस्टर सिंगाने यांनी भुवया उचावल्या. ते अत्यंत शिस्तप्रिय आणि संस्कृत व्यक्ती होते. त्यांनी आकाशला थांबवले आणि शांतपणे मारुती रावांकडे पाहत विचारले, "वृद्ध गृहस्थ, तुम्ही काहीतरी सांगू इच्छिते का? आणि तुमच्या हातात हे वेटरचे कपडे असूनही तुम्ही काही कागदपत्रे का आणली आहेत?" मारुतीराव अजिबात घाबरले नाहीत. त्यांनी सिंगानिया यांच्या डोळ्यात डोळे घालून अत्यंत धीरगंभीर आवाजात सांगितले, "हो साहेब, मला या संपूर्ण हॉलला आणि तुम्हाला एक मोठी सत्य सांगायचं आहे. हा जो मुलगा तुमच्या समोर सूटबूट घालून उभा आहे ना, आणि ज्याने आत्ता स्टेजवर उभे राहून सांगितले की त्याचे आई वडील लंडन आणि अमेरिकेत मोठे उद्योगपती आहेत, साहेब तो साऱ्या जगाशी खोटं बोलतोय." हे ऐकताच आजूबाजूला उभे असलेले सगळे उद्योगपती थक्क झाले. गाणे वाजणे बंद झाले आणि हॉलमधील लोकांचे लक्ष या टेबलाकडे गेले. आकाश थरथर कापू लागला. तो सिंगानिया यांना म्हणाला, "सर, हा म्हातारा वेडा आहे. हा हॉटेलचा एक साधा नोकर आहे. याला पैशाची हाव सुटली आहे, म्हणून हा माझ्यावर खोटे आरोप करतोय. सिक्युरिटी कुठे आहात? तुम्ही बाहेर काढा याला." पण मारुतीरावांनी ती जुनी कापडी पिशवी थेट मिस्टर सिंगानिया यांच्या हातातील महागड्या वाईनच्या ग्लास शेजारी टेबलावर आदळली. त्यांनी ते पिशवीतून आकाशचा लहानपणाचा एक जुना फोटो काढला, ज्यामध्ये आकाश गावाकडच्या मातीच्या घरात मारुतीरावांच्या कडेवर बसला होता आणि आनंदीबाई शेजारी चुलीवर स्वयंपाक करत होत्या. मारुतीरावांनी मोठ्या आवाजात, जो आवाज संपूर्ण हॉलमध्ये घुमला, सांगितले, "साहेब, नीट बघा या फोटोकडे. हा जो वेटरच्या कपड्यात मी उभा आहे आणि ती कोपऱ्यात उभी राहून रडते, आम्ही दोघे आकाशच्या खऱ्या जन्मदाते आई वडील आहोत, ज्यांना याने आज आपल्या या मोठ्या प्रमोशन पार्टीत फक्त आणि फक्त वेटर बनून उभं केलं, कारण याला आमच्या गरिबीची आणि आमच्या या साध्या कपड्यांची साऱ्या जगासमोर लाज वाटत होती." हे ऐकताच संपूर्ण पंचतारांकित हॉलमध्ये अचानक श्मशान शांतता पसरली. जणू काही तिथे उपस्थित असलेले प्रत्येक माणसाचा श्वास रोखला गेला होता. आकाशचे मित्र, ज्याने मारुतीरावांचा अपमान केला होता, त्याचे चेहरे पाण्यासारखे झाले होते. मिस्टर सिंगानिया यांनी तो जुना फोटो हातात घेतला. त्याचे डोळे विस्फारले. त्याने एकदा फोटोकडे पाहिलं आणि एकदा आकाशच्या चेहऱ्याकडे पाहिलं, जो भीतीने थरथर कापत होता आणि त्याच्या कपाळावरून घामाच्या धारा वाहत होत्या. मारुतीराव इथेच थांबले नाहीत. त्यांनी त्या पिशवीतून दुसरी एक कायदेशीर कागदपत्रे काढली आणि सिंगानिया याच्या समोर ठेवत म्हणाले, "साहेब, या आकाशला वाटतं की याच्याकडे खूप मोठा पगार आहे, मोठी पोझिशन आहे, म्हणजे हा या जगाचा राजा आहे. पण याला हे माहीत नाही की हा ज्या जमिनीच्या पैशावर शहरात शिकला, ती 5 एकर जमीन मी कालच याच्या नावावरून कायमची रद्द करून गावातील गरीब मुलांच्या अनाथ आश्रमाला दान केले आहे. आणि ज्या आलिशान फ्लॅटमध्ये हा शहरात राहतो, त्याचे डाऊन पेमेंट करण्यासाठी मी बँकेकडून माझ्या नावावर वैयक्तिक कर्ज घेतले होते, ज्याची कागदपत्रे ही आहेत. जर मी उद्या या कर्जाचे हप्ते भरणे बंद केले, तर बँक याला परवा रस्त्यावर आणून उभे करेल. या आकाशच्या नावावर आज या जगात स्वतःचा 1 रुपयाचाही हक्क नाही." आकाश आता पूर्णपणे उघडा पडला होता. त्याचे मगाशी कौतुक करणारे मित्र आता त्याच्याकडे तिरस्काराने पाहत होते. मिस्टर सिंगानिया, जे स्वतः एका गरीब शेतकरी कुटुंबातून कष्ट करून इथपर्यंत पोहोचले होते, त्याचा चेहरा रागाने लालबुंद झाला होता. ते आकाशच्या जवळ गेले. त्यांनी अत्यंत संतापाने आकाशच्या छातीवर लावलेले ते सोन्याचे रिजनल डायरेक्टरचा बॅच एका झटक्यात खेचून काढला. इथे येतो दुसरा मोठा सस्पेन्स हुक. सिंगानिया यांनी तो बॅच मारुतीरावांच्या हातात दिला.
आणि आकाशकडे बोट दाखवून संपूर्ण हॉल समोर गर्जना केली. आकाश जगताप, जो मुलगा स्वतःच्या जन्मदात्या आई वडिलांचा सन्मान करू शकत नाही, जो स्वतःच्या अस्तित्वाला आणि गरिबीला लपवण्यासाठी एवढा मोठा खोटारडेपणा खेळू शकतो, तो माणूस माझ्या कंपनीशी, माझ्या ग्राहकांशी आणि माझ्या कोट्यावधी रुपयांच्या बिझनेसशी कधीच प्रामाणिक राहू शकत नाही. यू आर फायर्ड. तुझी या पदावरून आणि या कंपनीतून आत्ताच्या आत्ता हक्कलपट्टी करण्यात येत आहे. काही मिनिटापूर्वी जो मुलगा यशाच्या सर्वोच्च शिखरावर होता, तो आता थेट रस्त्यावर आला होता. त्याची नोकरी गेली होती, त्याची गावातली जमीन गेली होती आणि शहरातले घरही धोक्यात आले होते. पण मित्रांनो, कथेचा शेवट इथेच होत नाही. जेव्हा कंपनीच्या मालकाने आकाशला नोकरीवरून काढून हॉलच्या बाहेर जाण्यास सांगितले, तेव्हा त्या हॉटेलच्या दारात आणि आकाशच्या आयुष्यात रात्रीचे ठीक 11 वाजता अशी एक भयानक घटना घडली, ज्याने आकाशला थेट गुडघ्यावर यायला भाग पाडले. बापाने खेळलेली शेवटली आणि सर्वात गुप्त चाल काय होती आणि त्या पंचतारांकित हॉटेल बाहेर आकाशचे नक्की काय झाले? मिस्टर सिंगाने याचे ते शब्द जणू काही संपूर्ण हॉलमध्ये विजेसारखे कडकले होते. यू आर फायर्ड. हे 3 शब्द ऐकताच आकाशच्या कानात जणू काही गरम तेल ओतल्यासारखे झाले. त्याचे संपूर्ण शरीर थरथरत कापत होते. ज्या पदासाठी, ज्या प्रतिष्ठेसाठी त्याने स्वतःच्या जन्मदात्या आईवडिलांचा आत्मसन्मान साऱ्या जगासमोर लिलावात काढला होता, ते पद, ती अथांग प्रतिष्ठा अवघ्या एका सेकंदात धूळ माती झाली होती. हॉलमधील रंगीबिरंगी दिवे अजूनही झगमगत होते. संगीत जरी बंद झाले असले तरी तिथल्या शांततेमध्ये एक भयानक भीती पसरली होती. मगाशी जे श्रीमंत मित्र आकाशच्या खांद्यावर हात ठेवून "तू आमचा भाऊ आहेस" म्हणत होते, ते आता हळूहळू त्याच्यापासून 4 पावले दूर सरकले. ज्या मुली त्याच्या एका शब्दावर लाजून हसत होत्या, त्यांनी आपले चेहरे फिरवून घेतले. संपूर्ण जग आत्ताच्या आत्ता त्याच्या विरुद्ध उभे ठाकले होते. आकाशने धावत जाऊन मिस्टर सिंगाने याचे पाय पकडण्याचा प्रयत्न केला. तो रडत गयावया करत म्हणाला, "सर, प्लीज सर, मला माफ करा. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मी नशेत होतो, यशाच्या घमंडीत होतो. पण माझी नोकरी नका काढू सर. मी या कंपनीसाठी माझं रक्त सांडल आणि जर माझी ही नोकरी गेली तर मी शहरात कोणाला तोंड दाखवू? माझे हे सगळे मित्र माझी थट्टा उडवतील. प्लीज सर, मला एक संधी द्या." मिस्टर सिंगाने या अत्यंत तिरस्काराने आपल्या पाय मागे घेतले. त्याच्या डोळ्यात दयाभावाचा एक थेंबही नव्हता. ते कठोर आवाजात म्हणाले, "आकाश, जो माणूस स्वतःच्या आईवडिलांना वेटर बनवू शकतो, तो माझ्या नोकरांना किंवा ग्राहकांना कधीच माणूस समजणार नाही. ज्याला स्वतःच्या जन्माची लाज वाटते, त्याला या कंपनीत राहण्याचा कोणताही अधिकार नाही. सिक्युरिटी, या माणसाला आत्ताच्या आत्ता या हॉटेल बाहेर फेकून द्या." हॉटेलच्या 2 उंचपुऱ्या काळ्या कपड्यातील बाउन्सरनी पुढे येऊन आकाशचे दोन्ही हात पकडले. मगाशी जो या पार्टीचा राजा होता, त्याला आज 2 सुरक्षा रक्षक एखाद्या गुन्हेगारासारखे ओढत घेऊन चालले होते. त्याला महागडा टेक्स्टो सूट इकडे तिकडे चुरगळला होता. त्याच्या केसांची रचना विस्कटली होती. तो ओरडत होता, रडत होता, पण हॉलमधील एकाही श्रीमंत पाहुण्याने त्याला वाचवण्यासाठी हात पुढे केला नाही. सर्वांचे चेहरे पाहण्यासारखे झाले होते. काही जण त्याच्या या अधःपतनावर हसत होते, तर काही जण त्याच्या कर्माची फळे बघून थक्क झाले होते. बाउन्सरने आकाशला ओढत आणि हॉटेलच्या मुख्य काचेच्या दाराबाहेर त्या सिमेंटच्या रस्त्यावर ढकलून दिले. आकाश रस्त्यावर पडला. त्याचे गुडघे आणि हात सोलले गेले. रॉलेक्स घड्याळाची काच फरशीवर आपटून फुटली. जणू काही त्याच्या सुखाचे दिवस तिथेच फुटले. रात्रीचे ठीक 11:45 झाली होती. शहराच्या आकाशात काळे ढग जमा झाले होते आणि हलका गार वारा सुटला होता. आकाश रस्त्यावर बसून ढसाढसा रडत होता. त्याचे डोळे लाल झाले होते. त्याच्या खिशातून आपल्या महागडा आयफोन काढला आणि आपल्या सर्वात जवळच्या मित्रा सुमितला फोन केला. तो सुमित, ज्याने मगाशी मारुतीरावांच्या हातावर पाणी सांडले होते. फोन उचलला गेला, पण सुमितचा आवाज बदलला होता. आकाश रडत म्हणाला, "सुमित भाऊ, मी रस्त्यावर आलोय रे. सिंगानिया सरांनी मला नोकरीवरून काढलं. मला आता तुझ्या मदतीची गरज आहे. तू तुझ्या गाडीने मला माझ्या फ्लॅटवर सोड ना प्लीज." सुमितने अत्यंत थंड आणि उपरोधिकपणे हसून उत्तर दिलं, "बघ आकाश, जे स्वतःच्या बापाचे झाले नाही ते मित्राचे काय होणार? तुझ्यासारख्या लायकी नसलेल्या आणि खोटारड्या माणसाशी आमची मैत्री नाही.
पुन्हा मला फोन करू नकोस. आणि सुमितने फोन कट केला. आकाशने एकामागून एका आपल्या 10 मित्रांना फोन केला, पण प्रत्येकाने एकतर फोन उचलला नाही किंवा उचलून थेट तोंडावर फोन कट केला. शहराची हीच खरी क्रूर हकीकत होती. जोपर्यंत तुमच्या खिशात पैसा आहे तोपर्यंत जग तुमचे आहे. पैसा संपला की सावली साथ सोडते. तेवढ्यात हॉटेलच्या दारातून मारुतीराव आणि आनंदीबाई बाहेर आल्या. त्यांनी ते वेटरचे कपडे काढून टाकले होते आणि पुन्हा आपले ते साधे जुने कपडे परिधान केले होते. आनंदीबाई हातात त्यांची ती गाठोडी होती. आपल्या मुलाला रस्त्यावर रडताना पाहून आईचे काळीज पुन्हा एकदा हेलावले. यापुढे जाणार तेवढ्यात मारुतीरावाने त्यांचा हात घट्ट पकडला आणि त्यांना थांबवले. मारुतीराव शांतपणे चालत आकाशच्या जवळ गेले. आकाशने वर पाहिले. त्यांचे आई वडील त्यांच्या समोर उभे होते. ज्यांना त्याने काही तासापूर्वी तुच्छ समजले होते, आज तेच त्याचे सर्वस्व होते. आकाशने मारुतीरावांचे पाय घट्ट पकडले आणि त्यांच्या पायावर आपले डोके ठेवून रडू लागला. बाबा, मला माफ करा. मला खूप मोठी शिक्षा मिळाली आहे. माझी नोकरी गेली, माझी इज्जत गेली, माझे सगळे मित्र मला सोडून गेले. बाबा, मी आता काय करू? पण बाबा, तुम्ही माझी गावातली जमीन का अनाथ आश्रमाला दिली? आता मी गावाला येऊन काय करू? आणि तुम्ही बँकेचे कर्ज भरणे बंद केले तर माझा हा शहरातला फ्लॅटही बँक जप्त करेल. तुम्ही माझ्याशी इतके क्रूर कसे वागू शकता? मारुतीरावांनी आकाशच्या डोक्यावर हात काढला नाही, पण त्याचा आवाज एखाद्या डोंगरासारखा खंबीर होता. ते म्हणाले, आकाश, तुला वाटतंय की मी तुझ्याशी क्रूर वागलो? नाही बाळा, हा मी नाही, हा कर्माचा न्याय आहे. तू शहरात येऊन एवढा मोठा झालास की तुला वाटलं जमिनीवरचे सगळे किडे माकोडे आहेत तुला. तुझ्या या बापाच्या हाताच्या घट्ट फोडांची लाज वाटली, ज्या हातांनी तुला शहरात पाठवण्यासाठी रात्रंदिवस नांगर चालवला होता. मारुतीराव थोडे थांबले. त्यांनी आकाशकडे पाहिलं आणि आपली शेवटची आणि सर्वात गुप्त चाल उघड केली. ते म्हणाले, आकाश, तुला काय वाटलं? तुझा हा म्हातारा बाप इतका मूर्ख आहे की तो स्वतःच्या एकुलत्या एका मुलाला पूर्णपणे उद्ध्वस्त करेल? ऐक आता नीट. मी जी 5 एकर जमीन अनाथ आश्रमाला दान केली, ती जमीन मी तुझ्या नावावर केलीच नव्हती. ती जमीन माझ्या नावावर होती आणि मी ती एका गुप्त ट्रस्टच्या नावावर केली आहे, ज्याचे ट्रस्टी आम्ही दोघे आहोत. आणि हो, जो फ्लॅट तू शहरात घेतला आहेस त्याचे डाऊन पेमेंट मी बँकेचे कर्जे काढून केले नव्हते, तर मी माझ्या आयुष्याची संपूर्ण पुंजी जी मी तुझ्या लग्नासाठी साठवून ठेवली होती ती विकून केली होती. मी सिंगानिया याच्या कर्जाचे कागदपत्र दाखवले. ते कर्ज मी गावातील एका गरीब शेतकऱ्याला त्याची जमीन वाचवण्यासाठी काढून दिले होते. आकाशचे डोळे हे ऐकून विस्फारले. त्याला समजले की त्याच्या बापाने भर पार्टीत जो काही देखावा केला तो फक्त आणि त्याला धडा शिकवण्यासाठी आणि त्याचा अहंकार तोडण्यासाठी केला होता. मारुतीराव पुढे म्हणाले, आकाश, मी मिस्टर सिंगानिया यांच्याशी पार्टी सुरू होण्यापूर्वीच एका खोलीत भेटलो होतो. मी त्यांना सर्व सत्य सांगितलं होतं की तू आमचा मुलगा आहेस आणि तू आम्हाला वेटर बनवलं आहेस. मिस्टर सिंगानिया हे स्वतः ऐका एका गरीब कुटुंबातून आले आहेत. त्यांना कष्टाची किंमत माहिती आहे. त्यांनीच मला सांगितले की मारुतीराव, तुमच्या मुलाच्या डोक्यात यशाची नशा चढली आहे. जोपर्यंत हा जमिनीवर पडत नाही तोपर्यंत याला नात्याची किंमत समजणार नाही. त्यामुळे त्यांनीच मला ही चाल खेळायला सांगितली आणि त्यांनी तुला नोकरीवरून काढण्याचा जो नाटक केला तो फक्त तुला सुधारण्यासाठी होता. आकाशला आता आपल्या बापाच्या विशाल मनाची जाणीव झाली होती. ज्या बापाचा त्याने अपमान केला तोच बाप त्याला सुधारण्यासाठी स्वतः वेटर बनला आणि कंपनीच्या मालकाशी मिळून एक मोठा खेळ खेळला. तेवढ्यात हॉटेलच्या दारातून मिस्टर सिंगानिया बाहेर आले. त्याच्या हातात तो सोन्याचा रिजनल डायरेक्टरचा बॅच पुन्हा होता. ते आकाशच्या जवळ आले आणि म्हणाले, आकाश, तुझी नोकरी मी कायमची घालवली नाही, पण तुला पुढचे 6 महिने या कंपनीत रिजनल डायरेक्टर म्हणून नाही तर माझ्या ऑफिसमध्ये एक साधा ट्रेनी नोकर म्हणून काम करावे लागेल. तुला लोकांचे ऐकावं लागेल, जमिनीवर राहावं लागेल. जेव्हा तुझे आई वडील मला सांगतील की माझा मुलगा आता सुधारला आहे आणि त्याला स्वतःच्या नात्याची किंमत समजली आहे, त्याच दिवशी हा सोन्याचा बॅच तुला परत मिळेल. मंजूर आहे? आकाशने दोन्ही हात जोडून मिस्टर सिंगानिया आणि आपल्या आई वडिलांच्या चरणावर डोके ठेवले. त्यांच्या डोळ्यात वाहणारे अश्रू आता अहंकाराचे नव्हते तर पश्चातापाचे आणि कृतज्ञतेचे होते. त्यांनी मारुतीरावांना आणि आनंदबाईंना घट्ट मिठी मारली.
येतो येतो इथे कथेचा मोठा संदेश. मित्रांनो, या कथेतून आपल्याला हे शिकायला मिळते की आयुष्यात तुम्ही कितीही मोठे व्हा, कितीही पैसे कमवा किंवा यशाच्या कोणत्याही शिखरावर पोहोचा, पण ज्या आईवडिलांनी तुम्हाला या जगात आणले, त्यांच्या कष्टाच्या शिडीवर चढून तुम्ही इथपर्यंत पोहोचलात, त्यांचा सन्मान कधीही कमी होऊ नका देऊ. पैसा येतो आणि जातो, मित्र बदलतात, नोकऱ्या बदलतात, पण जन्मदाता आईवडील या जगात पुन्हा कधी मिळत नाहीत. जर तुम्हाला ही स्वाभिमानी बापाची आणि कर्माची न्यायाची कथा आवडली असेल तर कमेंटमध्ये आई वडील नक्की लिहा आणि आपल्या या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा.